फुले बोलते. माझ्या लाडक्या बालमित्रांनो, ओळखलं का मला? असं वाटते त्यांनी ओळखलं, पण काही अजूनच विचार करत आहे. काही हरकत नाही, मीच सांगते तुम्हाला. मी सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिरावांच्या अर्धांगिनी. आज तुमच्या सर्वांना एकत्र पाहून मला खूप आनंद झाला. खास करून माझ्या लेकींना पाहून तर मन भरूनच आले. मी पाहते की शाळेमध्येच काय, पण गुणवत्तेतही मुली मुलापेक्षा सरसच आहे. ज्योतिरावांच्या संकल्पनेतून जेव्हा आम्ही पुण्यात 1848 ला पहिली मुलींची शाळा सुरू केली खरी, तेव्हा फक्त 6 मुली होत्या आणि त्याही घाबरतच यायच्या. त्यावेळच्या सनातन परंपरांनी मुलींना नुसतं चूल आणि मूल यातच जकडून ठेवलं होतं. मुलीचे शिकते म्हणजे महापापच असे ते समजायचे. हो, मी आणि माझ्या सहकाऱ्यांनाही कितीतरी त्रास दिला त्यांनी. मी तर बरेचदा खचून जायचे, पण ज्योतिरावांची साथ होती, धीर होता, म्हणून मी हिंमतीने पुढे पाऊल टाकत राहिली. ज्योतिरावांना किती करुणा होती मुलीविषयी व बहुजन गरिबाविषयी. जेव्हापासून मुली शिकायला लागल्या, संख्या वाढत गेली आणि जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. एक अविद्या माणसाच्या जीवनात अनर्थ घडविते, एक अविद्या माणसाच्या जीवनात अनर्थ घडविते असे ज्योतिराव म्हणायचे. आज मुली सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य करताना पाहून मनातला आनंद उचंबळून येते. शिक्षणाने माणसाला स्वातंत्र्य करते, पण मुलींना स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही बरं का. तुम्ही शिकून आपल्या परंपरा संस्कृती जाणून घ्या, त्यातलं चांगले ते स्वीकारा. स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलात ही आनंदाची गोष्ट आहे. पण मायबाप आणि जवळच्यांना दुःखात लढून तुम्ही काय मिळवणार आहात? मुलींना तुमचे पोशाख बदलले, रंगढंग बदलला, तुम्ही घराबाहेर पडलात, पण जरा जपून घ्या. आपलं कुठलंही कृत्य अंगलट येऊ नये याची काळजी घ्या. आणि मुलींना तुम्ही पण या समाजाचे, आई वडिलांचे सतर्क राहा, उद्योगी व्हा. आई वडिलांचं देशाचं नाव मोठं करा. ना करिता उद्योग काही तयास मानव म्हणावे का? सेवा त्याग तया मया नाही, तयास मानव म्हणावे का? ज्यापाशी सद्गुण नाही तयास मानव म्हणावे का? बाईला काम करत राहील, आई तो बा खात राहील. पशुपक्षात ऐसे नाही तयास मानव म्हणावे का? पशुपक्ष माकड माणूसही जन्म मृत्यू सर्वा नाही, याचे ज्ञान जरा नाही तयास मानव म्हणावे का? माणूस म्हणून तुम्ही शोभलात तर जीवन जगल्यासारखे वाटेल तुम्हाला. लक्षात ठेवा, मनभर चर्चेपेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते. म्हणून संधीची वाट न पाहता आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी निर्माण करा. नशीब व सत्यावर विसंबून राहू नका. ज्योतिरावांना मला तुमच्या साऱ्यांचा अभिमान वाटेल असे काहीतरी करा. अरे आमची पूजा आरती व्हावी म्हणून नाही केलं हे सर्व, पण असं वाटतं की तुम्ही आम्हाला नुसतं फोटोचा स्केच करून ठेवले. अरे मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. जमेल तेव्हा जमेल तसे माझ्या सोबतीचा कौतुक करा. अरे दुःखाला असेल तर तुम्ही मला दूर करा. तक्रार मी तुमच्या समोर बोलते. होय, मी सावित्री बोलते. ज्या माझ्या भाषा सांगतात ते बेईमान झालं. असं होईल मला का माहीत. तुमच्यासाठी माझ्या लेकींनो मी दगडाबरोबर शेणही सोसले होते. रात्रंदिवस स्वतःला दगडावरती घासले होते. आज मी कसले घाव झेलते. होय, मी सावित्री बोलते. होय, मी सावित्री बोलते. माझ्या मावल्यांनो, लेकीबाळींनो, सावित्री आई पुन्हा जन्माला या असे बरडत बसू नका. माझ्या मावल्यांनो, लेकीबाळी, मान नको, पान नको, आमचे उपकारही फेडू नका. कीर्तन काही नको, झोडाची म्हणून भाषणही झोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन गोंडा गाडीत बसू नका, म्हणून हे झणझणीत आमच्या डोळ्यात तुमच्या घालते. होय, मी सावित्री बोलते. होय, मी सावित्री बोलते. मुलींनो, माझ्या लेकींनो, सावित्री आई पुन्हा जन्माला या असे बरडत बसू नका. स्वतःच्या पायावर उभे राहा. या जगाला, या देशाला दिशा